स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे भुकतान लाडू. हे उकड्या तांदळाचे लाडू करते मी आज. इथे मी 2 वाट्या उकडे तांदूळ घेतलेत. ते स्वच्छ धुवून मी सुकवून घेतलेत. हे तांदूळ घेतले. इथे ओलं खोबरं घेतलंय. 1 वाटी गूळ आहे. थोडंसं मीठ घालणार आहे. हे काळे तीळ घेतले आणि वेलची पावडर आहे. तर आता आपण हे रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि ते तांदूळ मी घालून घेते. थोडे थोडे तांदूळ घालते. 2 वेळा मी भाजून घेणार आहे. गॅस मीडियम ठेवायचा आणि चांगले असे फुलून हे तांदूळ भाजून घ्यायचे. चांगले फुलले गेले पाहिजेत. तर आता मी हे तांदूळ भाजून घेते. इथे आता मी तांदूळ भाजून घेतले. छान असे भाजले गेलेत, मस्त फुलले गेलेत. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते मी. आणि आता मी असेच हे तांदूळ भाजून घेते आणि थंड करून मी हे मिक्सरला वाटून घेते. तांदूळ मी भाजून थंड करून घेतले आणि छान अशी पावडर एकदम बारीक करून घेतले. आता आपण लाडू करायला घेऊया. गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये 4 ते 5 चमचे मी पाणी घालून घेतलं आहे आणि हे 1 वाटी जे आपण गूळ घेतलेलं ते मी गूळ घालून घेते. तर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 1.5 वाटी गूळ घ्या. मी आता हे 1 वाटी गूळ घेतलं आहे. आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे, फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे. गॅस मी मीडियम ठेवला आहे. आता हे गूळ वितळून घेते मी. इथे आता गुळाला छान अशी उकळी आली आहे. त्यामध्ये मी हे खोबरं घालून घेते. ओलं खोबरं आहे, खराब होऊ नये त्याच्यामुळे मी 2 ते 3 मिनटं फक्त या पाकासोबत फिरून घेते पाकामध्ये. खोबरं घालून मी 2 ते 3 मिनटं पाकामध्ये परतून घेतलं आहे खोबरं. त्याच्यामुळे कसे लाडू जरी 15 दिवस राहिले तरी खराब होणार नाही. आता त्याच्यामध्ये हे मी थोडंसं 1 चिमूट एवढं मीठ घालते. 1 चिमूटभर एवढं छान वाटतं. हे वेलची पावडर घालून घेतले आणि हे तीळ आहे ते पण मी भाजून घेतले आहेत. तांदूळ भाजले त्यावेळेला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आणि जे वाटलेले तांदूळ आपण घेतलेले वाटून पीठ करून तेही घालून घेते मी. व्यवस्थित असं मिक्स करून घेते. इथे आता मी हे पीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं आहे. गॅस मी बंद करते आणि थोडंसं खाली उतरून मी लाडू वळवायला घेते. आता हे मी आता इथे लाडू वळायला घेते. पटपट पटपट वळायचे. छान असे वळले जातात आणि तीळ घातले त्याच्यामुळे तीळ छान चव लागते मस्त असे. पण तीळ भाजून घालायचे. हे बघा, मस्त असा छान लाडू तयार झाला आहे. असेच मी आता लाडू बनवून घेते. चवीलाही छान लागतात आणि एकदम पौष्टिक असे लाडू आहेत हे. हे बघा, अजून एक दाखवते मी. आपले उकड्या तांदळाचे भुकतान लाडू तयार झालेत. मस्त छान वाटतात. तेव्हा किती सुंदर झालेत. मी आता हे पाकमध्ये केले. जास्त पाकही नव्हता केला, गूळ वितळून घेतलं. पण जर तुम्हाला गूळ वितळून नसेल करायचा तर तुम्ही हे गूळ आणि हे पीठ वगैरे आणि खोबरं मिक्स करून असे पण तुम्ही मिक्सरमध्ये वाटून करू शकता. तसेही छान होतात लाडू. तुम्ही कसेही पण करून बघा. असे केलं तरी छान वाटतात. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.